सौरभ पटांगरे फुलटॉस चेंडू त्याच्यावरती डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप निश्चितपणे पंचांचा इशारा देखील येईल आलाय चौकार जिथे थँक्यू डीजे चौकार आलाय चौकाराने संघिक धावफलक 8 धावा धावफलकावरती दोन चेंडू हाताळले गेलेत दोन चेंडूत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो यावेळी मोठा फटका खेळायचा होता फलंदाज बीट झालेत परंतु यष्टीरक्षक देखील त्यानंतर बीट झालेत एकूण 2 धावा दुहेरीने सांघिक धावफलक दुहेरीत परावर्तित होतोय 2 धावांनी सांघिक धावफलकाचा विचार केला बिनगडी बाद 10 धावा सलामी सुरेख म्हणावी लागेल सर सौरभ पटांगे चांगल्या चेंडूवरती सन्मान देत खराब चेंडू जो होता टप्प्या चेंडू होता डेप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपण पहिला 4 धावांसाठी चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा दुहेरीच्या धावांनी सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित झाले पुन्हा एकदा अवांतर आलाय अवांतरने सांघिक धावफलक 11 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा यावेळी मात्र सुरेख चेंडू होता टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू सबमरीन डिलिव्हरी गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आदित्य कांबळे यांना निर्धाव चेंडू आलाय षटक क्रमांक 1 मधील क्रमांक 4 चेंडू हा मात्र निर्धाव हाताळला गेलाय परंतु दिशाहीन गोलंदाजी जास्त झाली आहे पहिला सामना या स्पर्धेचा तिसऱ्या पर्वाचा यावेळी मात्र यॉर्कर लेनचा चेंडू त्याच्यावरती सन्मान देत घेतली गेलेली एक धाव आणि एका धावीने सांघिक धावफलक परावर्तित होईल एकूण 12 धावा धावफलकावरती त्यानंतर ओव्हर थ्रो झालाय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात दिवसाढवळ्या होणारी धावांची चोरी ही आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते एकूण 2 धावा आणि सांघिक धावफलकाचा जर विचार केला तर 13 धावा धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती स्ट्राईक एंड वरती फलंदाज जो सलामीला आलाय एकतर्फे झुंज देतोय तोच सौरभ पटांगे आपल्याला पाहायला मिळतोय अवांतरचा इशारा पंचांचा धावसंख्येत 1 ने भर होईल सांघिक धावफलक 14 धावा धावफलकावरती जास्त दिशाहीन गोलंदाजी केली जाते गोलंदाजाजवळ अचूक टप्पा असणं खूप गरजेचं आहे त्यावेळी राऊंड विकेट मारा पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून परंतु लाईन लेन भरकटून केलेली गोलंदाजी यावेळी मात्र फटका साजलाय फटका बसलाय का क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला गेलाय होईल गड्याचा पतन पहिला आदरा बसतोय ज्या गोलंदाजाने दिशाहीन गोलंदाजी केली आहे त्याच गोलंदाजाने संघाला एक ब्रेक थ्रू देखील मिळवून दिलाय गोलंदाज आदित्य कांबळे याच्या खाती एक गडी बाद होतोय सौरभ पटांगे या ठिकाणी मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला डीजे थँक्यू डीजे नवीन फलंदाज प्रदीप पुंगळे सिद्धांत शेनवे आणि सौरभ पटांगरे सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळत होती सौरभ पटांगरे बाद झालाय त्यानंतर सिद्धांत शेनवे आणि त्याच्या जातीने प्रदीप पुंगळे अशी जोडी मैदानात आपण पाहू पहिल्याच षटकात सफलता मिळाली शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार क्षेत्ररक्षण उदय पाटील याचा आपल्याला पाहायला मिळालं नवीन गोलंदाज अथर्वा पाटील षटक क्रमांक 2 पहिला चेंडू घेऊन अथर्व पाटील यावेळी गोलंदाज सज्ज होईल स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे अगोटप्प्या चेंडू आहे त्याच्यावरती सन्मान दिलाय क्षेत्ररक्षक आहे सुरेख क्षेत्ररक्षण झालाय क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर आतापर्यंत तरी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गोलंदाजाकडून काही चुक्या झाल्या होत्या त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती का असे ना परंतु एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी निश्चितपणे पंचांना कवायत करायला भाग पाडणारी गोलंदाजी म्हणावी लागेल सकाळच्या सत्रात या गोलंदाजाने जाणलाय सकाळी लवकर पंच या स्पर्धेसाठी दाखल झालेत जेणेकरून त्यांची कवायत करणं थोडं बाकी राहिलं असेल परंतु ती कवायत आज दुपारच्या सत्रात या मैदानावरती आपण पाहतोय सांघिक धावफलक 16 धावा यावेळी पुढे सरसवत मोठा फटका खेळायचा होता बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर होता पंच देखील दंडित करतायत पुन्हा एकदा एक धाव मिळेल एका धावेने सांघिक धावफलक
17 धावा. षटक क्रमांक 2 मधील पहिला चेंडू हा मात्र सुरेख आलाय. त्यानंतर मात्र दिशाहीन गोलंदाजी. यावेळी मात्र यॉर्कर लेनचा चेंडू त्याच्यावरती झालेलं पम्पलिंग. क्षेत्ररक्षकांच्या 2 पायांच्या मधून चेंडूचा प्रवास आपण पाहिला. थेट पेक नॉन स्ट्राईक एंड वरती. परंतु या ठिकाणी दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या घरट्यात पाहायला मिळत आहेत. कोणतीही जोखीम नाहीये. 2 धावा मिळतील. 2 धावांनी सांघिक धावफलक 19 धावा धावफलकावरती. सुरेख फलंदाजी. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय यशस्वी करून दाखवायचा आहे. त्या इराद्याने फलंदाजी करत असताना सलामीची जोडी आपण या मैदानात पाहतोय. धीम्या गतीचा चेंडू. थोडासा फलंदाजाला प्रश्न विचारणारा चेंडू. कठीणात कठीण प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून दिशाहीन गोलंदाजी जरूर केली जाते, परंतु त्यानंतरचे येणारे चेंडू हे मात्र वापसी करणारे ठरतायत गोलंदाजी करणाऱ्या SSPM रायडर्स क्रिकेट संघासाठी. स्ट्राईक एंडवरती प्रदीप पुंगळे फलंदाजी करत असताना क्रमांक 3 साठी आले आहेत फलंदाजीला, परंतु इथून पुढे डावाला सावरायचा आहे. ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली सौरभ फटांगरे याने, त्याच प्रकारची फलंदाजी यावेळी प्रदीप आणि त्याचा साथीदार सौरभ यांना करायची आहे. यावेळी पुढे सरसावट टोलावलेला हा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूचा प्रवास. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक देखील झाली आहे. 1च धाव आणि 1 धावेने सांघिक धावफलक 20 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आपण मैदानात पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ माघारी पडला असेल. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे षटक क्रमांक 2 मधील. यावेळी मात्र समोरच्या दिशेने टोलावलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यात धन्यता मानतायत. 1च धाव मिळेल. 1 धावेने सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित. 21 धावा धावफलकावरती. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 मध्ये जर विचार केला तर पहिल्या तब्बल 14 धावा, परंतु धावसंख्येला रोख लावणारी गोलंदाजी गोलंदाज अथर्व पाटील याची आपण मैदानात पाहतोय. त्यामुळे पुढे सरसावट टोलावलेला फटका. फटका बसलाय का? क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन क्षेत्रात दर्जेदार क्षेत्ररक्षण करत गड्याला बाद केलं जाते. क्रमांक 3 फलंदाज संदीप प्रदीप या ठिकाणी बाद होतोय. प्रदीप पुंगळे जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. नवीन फलंदाज संदीप. चला सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती चला. सर्व संघ सूचनेकडे लक्ष द्या. 3 षटकांनंतरच पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. कंपल्सरी 3 षटकांनंतर पाणी घेऊन मैदानात चला, जेणेकरून आपल्याला पेनल्टी लागणार नाही. पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. त्याचं आपण काटेकोरपणे पालन करा. 5 षटकांचे सामने आहेत आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ माघारी. सांघिक धावफलक 2 गडी बाद 21 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानात संदीप शेळके. आतापर्यंत 2 गडी बाद झाले. सौरभ फटांगरे आणि त्यानंतर प्रदीप पुंगळे. गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय सुजित कुडाळकर याला. गोलंदाजच्या आक्रमणावरती सुजित कुडाळकर. स्ट्राईक एंडवरती फलंदाज. उलटो चेंडू. त्याच्यावरती मात्र सजलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू वरती मात्र नजर नव्हती. नजर हटी. दुर्घटना घटी. झेल सुटला गेलाय. पवित्र अशा मायभूमीला स्पर्श करणारा हा चेंडू. 2 धावा आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक देखील 23 धावा धावफलकावरती. सुरेख गोलंदाजी मैदानात सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या सामन्यात. आणि या स्पर्धेची खासियत आहे. चौकार षटकार निश्चितपणे या स्पर्धेत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतरचा इशारा. गोलंदाजाने पुढील 3 चेंडूत जर गडी बाद केला असेल तर 1001 रुपये पारितोषिक आले. गोलंदाज कुडाळकर अर्थातच सुजित कुडाळकर साठी. त्यामुळे क्षेत्ररक्षकांना देखील साथ द्यावी लागेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सिद्धांत शेनवे. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. चेंडूचा प्रवास. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय चौकार. आणि पुढील 3 चेंडूंवरती 1 जरी षटकार ठोकला असेल फलंदाजाने
त्याला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून नुकताच चौकार आलाय फलंदाज सिद्धार्थ शेनवे जो सामनेला आलाय. वादळापूर्वीची शांतता म्हणावी लागेल कारण त्याला संधी मिळाली नव्हती आणि मिळालेली ज्यावेळी संधी मिळाली आहे त्यावेळी त्या संधीचं सोनं केलं जाते त्याच्याकडून. असा फलंदाज आपण पाहतोय सिद्धार्थ शेनवे संघाचा कर्णधार आहे. नावारूपाला साजेशी कामगिरी निश्चितपणे त्याला करावी लागेल. आपण कर्णधार या स्पर्धेसाठी आपली कर्णधार म्हणून नेमणूक का करण्यात आली आहे, निवडणूक का करण्यात आली आहे त्याचं मात्र ज्वलंत उदाहरण मैदानावरती आपण पाहतोय. सिद्धांत स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी घेतोय. त्यानंतर आपल्या संघाला मेगा पॅनल मधून प्रवेश करून द्यायचा आहे. एकूण 6 संघांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. या इराद्याने फलंदाजी करावी लागेल सिद्धार्थ शेनवे याला. तर प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार त्याला देखील तीच कामगिरी करावी लागेल मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा कुडाळकर अर्थातच सुजित कुडाळकर. उलटो चेंडू त्याच्यावरती मात्र डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास पाहतोय. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय आणि सुटलेला झेल फरार झालाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय. SSPM चौकार. चौकाराने 32 धावा धावफलकावरती. त्यावेळी पुन्हा एकदा फुलटो चेंडू. यावेळी देखील डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे परतीची पेक झाली आहे तरी सुद्धा 2 धावा घेतल्या गेल्यात. बॅकअप आहे. बॅकअप जर नसेल, बॅकअपला खूप महत्व आहे क्रिकेटच्या पटलावरती. क्रिकेटच्या मैदानात जर तुमच्या जवळ बॅकअप नसेल तर तुम्हाला मात्र बॅकअप करावा लागेल. 2 धावांनी सांघिक धावफलक 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सिद्धांत शेनवे. ओरपी चेंडू त्याच्यावरती मात्र सजलेला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपला जाईल का? यावेळी या षटकात काय झालंय? सिद्धांतने प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षकांना काहीतरी कानमंत्र दिलाय का? पंचांचा इशारा 3ऱ्या पंचांपर्यंत आलाय. रनआउट साठी पाहावं लागेल काय निर्णय पोहोचेल तोपर्यंत. आपण पाहतोय सांघिक धावफलक 34 धावा. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडवरती थेट फेक झाली आहे. नाबाद 2 धावा. 2 धावांनी संघिक धावफलक 36 धावा धावफलकावरती. सिद्धार्थ शेनवे जबरदस्त फलंदाजी करतोय. यावेळी सूर गवसलाय. पहिल्या सामन्यापासून विस्फोटकता दाखवतोय. रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती धावा पूर्ण केल्या जात आहे. संघिक धावफलक 36 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 ची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज सुजित कुडाळकर. उलटा चेंडू त्याच्यावरती फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साहाय्याने चेंडूला टोलावलंय परंतु क्षेत्ररक्षकाने काय चूक केली आहे? चेंडू हातात पडला आणि क्षेत्ररक्षक घाबरला का काय? परती केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. असं वाटलं होतं चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली गेली. त्यानंतर चेंडूवरती ताबा मिळवता हात अगोदर बंद झाले. झेल सुटलाय आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर 2 धावा. षटक क्रमांक 3 च्या सांगतेनंतर 2 धावांनी सांघिक धावफलक 38 धावा धावफलकावरती. या षटकात तब्बल 3 झेल सुटले गेले आणि 3 जीवदानं मिळाली आहेत. ती म्हणजे सिद्धांत शेनवे याला. निश्चितपणे जखमी वाघाप्रमाणे फलंदाजी करताना सिद्धांत शेनवे पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आलाय चॅलेंजिंग ओव्हरसाठी. चॅलेंजिंग षटक मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाला या षटकात 10 धावा करायच्या आहेत. जर तुम्ही 10 पेक्षा जास्त धावा कराल त्यातील अर्ध्या धावा या तुम्हाला प्लस केल्या जातील व जर तुम्ही 10 पेक्षा कमी धावा केल्यात तर तुम्हाला अर्ध्या धावा मायनस केल्या जातील. कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज अथर्व पाटील. एक षटक हाताळलं या गोलंदाजाने. यावेळी पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा बॉलचा संपर्क नाही झालाय. निर्धाव चेंडू. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी. लाईन लेंथ पाहायला मिळते गोलंदाज अथर्व पाटील याच्याकडून.
सुरुवातीला ज्या काही चुका झाल्या आहेत ना त्या चुका पुन्हा आमच्याकडून आम्ही होऊ देणार नाही आहेत अशा प्रकारची गोलंदाजी यावेळी आपण पाहतोय. थोडासा मात्र रनअप मध्ये अडथळा आलाय. पंचांकडून मृत चेंडू घोषित केला गेलाय. डेड बॉल असेल. संदीप शेळके स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करण्याची मोठ्या फटका तयारीत आहे. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रात. चेंडू वरती क्षेत्ररक्षक आलाय परंतु दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय. खराब पैकी म्हणावे लागेल. खराब कलेक्शन या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंड वरती घडामोड घडू शकली असती. एक मोठा फटका खेळणारा फलंदाज बाद होऊ शकला असता सिद्धांत शेनवे. परंतु 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक 40 धावा. या षटकात जर विकेट घेतला गेला मॅनेजमेंट कडून 2000 रुपये पारितोषिक आणि जर 10 धावांचं जे तुम्ही चॅलेंज स्वीकारलंय त्या 10 धावा जर केल्या गेल्या तर तुम्हाला या जोडीने जर 10 धावा केल्या तर 3000 रुपये पारितोषिक मॅनेजमेंट कडून केले गेले. पैसे देत राहतील तुम्ही घेत राहायचे आहेत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज 2 धावा आल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक 42 धावा. आतापर्यंत 4 धावा घेतल्या गेल्या आहेत 3 चेंडूंमध्ये. म्हणजे उर्वरित 3 चेंडू तुम्हाला अजून 6 धावा करायचे आहेत. आकुटप्प्या चेंडू होता त्याच्यावरती हॅमर शॉट खेळण्याचा झाला प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंड वरती घडामोड घडली आहे. 2 फलंदाजांमध्ये अजिबात ताळमेळ नव्हता परंतु या ठिकाणी त्याचा फायदा प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला झालाय आणि त्यावेळी मात्र मैदानात धावबाद झालाय. फलंदाज एकतर्फी झुंज देत होता. सिद्धांत शेनवे या ठिकाणी धावबाद झालाय. डीजे थँक्यू डीजे. अवांतर प्रेशर आहे का गोलंदाजावरती? एवढी सुरेख गोलंदाजी केली आहे परंतु यावेळी प्रेशर आलाय कारण स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज आलाय राहुल सनाप. राहुलचा दबदबा असेल कारण हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधात आज जरी उभे टाकले असले तरी संध्याकाळच्या सत्रात सराव करत असताना एकमेकांच्या संघातून खेळतात. फुलटॉस चेंडू या चेंडूवरती फटका सजलाय का? फटका फसलाय निश्चितपणे. क्षेत्ररक्षक आहे. सुटलेला झेल रिले पद्धतीने टिपला गेलाय. बॅकअप असावं लागतं. सुरुवातीलाच सांगितलं होतं क्रिकेटच्या मैदानावर जर तुमच्या जवळ बॅकअप नसेल तर तुम्हाला बॅकअप करावा लागेल. सुटलेला होता झेल. सुटलेल्या झेलाचं रूपांतर पुन्हा एकदा झेलात केलं गेलंय आणि यावेळी बॅकअप महत्व काय असतं हे मैदानावरती आपण पाहिलंय आणि गडी होतोय बाद. आल्या आल्या बाद झालेला फलंदाज असेल राहुल सनाप. गोलंदाजाला या ठिकाणी पारितोषिक मिळतंय. मॅनेजमेंट कडून पुरस्कृत केले गेलेलं पारितोषिक या ठिकाणी मिळतंय गोलंदाज अथर्व पाटील याला 2000 रुपये. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज ओम तायडे स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय. ओम तायडे यावेळी मात्र मोठा फटका ओमने आल्या आल्या ठोकलाय. चेंडूचा प्रवास यावेळी आपण पाहतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय. SSPM चौकार. एस 9 धावा या षटकात घेतल्या गेल्यात म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या 4 धावा कमी केल्या जातील. 4 धावा कमी केल्या जातील म्हणजे सांघिक धावफलक आता पाहिलं 47 धावांवरती धावफलक आपण पाहतोय. 4 धावा कमी केल्या गेल्या आहेत. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चॅलेंजिंग ओव्हर तुमचं नशीब बदलू शकतं. त्यावेळी आपण पाहिलं एक चूक झाली फलंदाजाकडून अर्थातच सिद्धांत शेनवेकडून धावबादची शिकार. जर सिद्धांतला स्ट्राईक मिळाली असती तर निश्चितपणे मोठे फटके पाहायला मिळाले असते परंतु इथून पुढे डावाला सावरायचं आहे. 43 धावा धावफलकावरती. गोलंदाज अंशुल रणदिवे. आकुटप्प्या चेंडू त्याच्यावरती मात्र टोलावला फटका. डीप स्क्वेअरले क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षकाच्या हातावरती टपली मारून चेंडू जातोय या ठिकाणी परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू वाढलाय. परतीची फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 धावा. 2 धावांनी संघिक धावफलक परावर्तित. 45 धावा धावफलकावरती.
5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळी पुढे सरसावट टोलावला फटका फसलाय. यष्टी रक्षक झेल खाली झेल टिपला गेलाय. अजून एका गड्याचा होते पतन शेवटच्या षटकात. त्या षटकात धावा घेण्याचा मानस असायला हवा फलंदाजांचा. त्या षटकात कुठेतरी धावसंख्येला रोख लावणारी गोलंदाजी शेवटच्या 2 षटकात आपण पाहतोय. बाद होतील फलंदाज ओम तायडे या ठिकाणी होत आहेत. संदीप शेळके या ठिकाणी बाद होत आहेत. डीजे चौकार आलाय प्रणव जाधवच्या बॅट मधून आणि चौकाराने सांघिक धावफलक 49 धावा धावफलकावरती. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानावरती उपस्थिती दर्शवणारा या 3 चेंडूत किती धावा घेतल्या जातील पाहावं लागेल. आकुटप्प्या चेंडू यावेळी देखील तेच क्षेत्र परंतु थोडासा डीप मिड विकेट क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाणारा चेंडूचा प्रवास 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय चौकार. थँक्यू टू एसटी रक्षक जो आहे त्याने जर उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे एक झेल टिपला किंवा रनआउट जरी केलं एसटी रक्षकाने तर 2000 रुपये मॅनेजमेंट कडून पुरस्कृत केले गेलेत. एसटी रक्षकाला संधी आहे. एसटी रक्षक सुरेख आतापर्यंत झालाय. तेजस याच्याकडून गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. रणदिवे त्यावेळी मात्र सुरेख चेंडू होता धीम्या गतीने हाताळला गेला. चेंडूवरती वेग कमी केला गेलाय त्यामुळे बीट झालेत फलंदाज. बॅटच्या माध्यमातून एक धाव आली आहे आणि एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 54 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकात ज्या 2 चौकार आलेत त्यांनी कुठेतरी मात्र फायटिंग स्कोर उभारावा लागेल मैदानावरती. आणि फायटिंग स्कोर उभारत असताना सुरेख फलंदाजीची गरज आहे. स्ट्राईक वरती फलंदाज आहे. शेवटचा चेंडू आहे फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय डीप लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रभाव क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय एसएसपीएम चौकार. 5 षटकांचा खेळ माघारी सांघिक या फलंदाज ओम तायडे आणि आजच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ढोकलाय आणि ओम तायडे साठी एसएसपीएम मॅनेजमेंट कडून 3000 रुपयाचं पारितोषिक येते. 5 षटकांचा खेळ माघारी सांघिक धावफलक 58 धावा. विजयासाठी 59 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडू 59 धावांची गरज आहे. 30 ला 59 करायचे आहेत. कशा प्रकारे धावसंख्येचा पाठलाग केला जाईल धावा रोखल्या जातील की धावा टोकल्या जातील सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज मॅन फ्रॉम कुडाळ मिस्टर राकेश शिंदे जादूगार. दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यानंतर होणारा सामना आहे एसएसपीएम टायटन्स आणि एसएसपीएम ब्लास्टर्स. दोन्ही संघ आपणास विनंती पुढील इनिंगचा पहिला चेंडू फेकण्या अगोदर आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सर्व संघ सूचनेकडे लक्ष द्या. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. एक डीजेचे धून होऊन जाऊ देत मध्यंतरात अतिशय सुंदर मंजूळ आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय पाहतोय एसएसपीएम मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि ही स्पर्धा देखील दरवर्षीप्रमाणे आजचं तिसरं वर्षामध्ये लागलेले पंच मैदानावरती सन्माननीय सनी भिसे सर, सन्माननीय दत्ता गावडे सर, स्कोररच्या भूमिकेत गणेश राऊळ, यूट्यूबच्या माध्यमातून विराज यादव यांचं यूट्यूब लाईव्ह थेट आपण पाहतो. लाईव्ह स्कोरर अक्षय कोळी आणि कॅमेरामॅन साहिल, आयुष, अभि आणि प्रितेश.
हे देखील अतिशय सुंदर कामगिरी करतायत मैदानावरती. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल 2025 क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण अनुभवताय पाहताय. आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना मैदानाच्या दिशेने. यानंतर होणारा सामना SSPM टायटन्स विपक्ष SSPM ब्लास्टर. दोन्ही कॅप्टन सन्माननीय डॉक्टर अरुण कवाले सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेक करावं. यानंतर होणारा सामना SSPM टायटन्स विपक्ष SSPM ब्लास्टर. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत प्रेझेंटेशन बॉक्सकडे. मान्यवरांची पावलं देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जात आहेत. सन्माननीय डॉक्टर अरुण कवळे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतंय. व्यासपीठावरती सन्माननीय डॉक्टर RS कुलकर्णी सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती सन्माननीय डॉक्टर NS असुशील पोलदार सर आणि त्याचप्रमाणे या खास वेळेत वेळ देऊन आले ते डॉक्टर डीन मॅडम, वंदना गावपंडे मॅडम. या सर्वांचे खूप खूप आभार आणि सहर्ष स्वागत. सन्माननीय डॉक्टर अरुण कवळे सर यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या नाणेफेक होतोय. नाणेफेक जिंकलं त्याने हात वरती करा. नाणेफेक जिंकलं त्याने हात वरती करा. SSPM टायटन संघ नाणेफेक जिंकतो. यानंतरच्या सामन्याचं निर्णय आपण थोड्याच वेळात कळवायचा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. देवबाला करो गावालेनो. हात जोडून नमस्कार. या पडव्याच्या केंद्रावर ना SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल यांची नावाजलेली स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट बघित होतो, असो SSPM चषक 2025. आजचा पहिलो दिवस, पहिलो सामना मैदानावरती SSPM चॅलेंजर्स संघाने घेतलेला निर्णय नाणेफेक जिंकून फलंदाजी 59 धावा मैदानावरती. त्याच्याच उद्दिष्टात उतरलेले सलामीवीर दोन तगडे फलंदाज रोहित आणि तेजस ही जोडी. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज सज्ज संदीप शेळके. पहिलो चेंडू घेऊन सुंदर चेंडू, मेडन टाकण्याचा प्रयत्न, विकेट किपरने केलेली चूक, लाखाचे खाक आणि हे कपडला मोठा भोग. पंचांचा इशारा इलो. एक धावेचो एकेरी धावेन सुरुवात झाली मैदानावरती. श्री गणेशा मैदानाच्या दिशेने एक धाव, एका चेंडूचो खेळ समाप्त. पहिला षटक ह्या मार्गस्थ अनिवार्य बॅटिंग चॉईस पॉवर प्ले SSPM मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आणि या बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकात दुसरं चेंडू घेऊन कारांजो उडलो. झेल टिपण्याची नामी संधी मैदानावरती. दोन क्षेत्ररक्षक झेल बघित राहुले. दोघांनी नांगरलेली शेती आणि दोघांनी खाल्यानी माती. पंचांचा इशारा इलो मैदानाच्या दिशेनं. मेडन चेंडू, अजून एक मेडन चेंडू. अतिशय सुंदर कामगिरी गोलंदाजाकडनं. पहिल्याच 3 चेंडूवरती येणारा षटकार किंवा चौकार टोलवल्यास 2000 रुपयांचा पारितोषिक SSPM मेडिकल कॉलेज यांच्या मॅनेजमेंट कडनं पारितोषिकांची खैरात जाहीर होता. प्रत्येक पहिल्या 3 चेंडूवरती येणाऱ्या षटकार किंवा चौकार टोलवल्यास 2000 रुपयांचा पारितोषिक SSPM मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून ही बक्षिस जाहीर होतात. येणाऱ्या 3 चेंडूवरती फक्त एक षटकार एक चौकार
₹2000 पारितोषिक जाहीर. SSP मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून मोठोपटको मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या दिशेन काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. मेडन चेंडू, या मेडन चेंडून सांघिक धावसंख्या झाली 2 धावांवरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालो मैदानाच्या दिशेन. संदेश शेळकेने केलेली कमाल, संदीप शेळकेने केलेली कमाल. मैदानावरती 4 चेंडून 2 धावा खर्च करत मैदानावरती पंचांचा इशारा येलो. सोयर चेंडूचो बघता वडे बघता भजी असो चेंडू मैदानावरती. सोयर चेंडू 1 धाव देऊन जाणारो. एकेरी धावेन सांघिक धावसंख्या थोडसो बदल. 3 इन विन 3 3 3 वडे चल चल पुढे. वड्याचे आठवण करून देणारो चेंडू. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचो प्रवास. जमी लगतचो फटको. SSPM चौकार मैदानावरती बहुगावलो आणि या चौकारान मैदानाच्या दिशेने तब्बल ₹2000 पारितोषिक जाहीर झाला SSPM मेडिकल कॉलेज मॅनेजमेंट यांच्याकडनं. आणि पारितोषिकाचा हकदार ठरलो मैदानाच्या दिशेनं रोहित ढाकणे. थँक्यू डीजे. जर या चेंडूवरती विकेट घेतल्यास ₹3000 पारितोषिक. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या कपाळावर सोडून डायरेक्ट पुन्हा एकदा 1 बाउंड 2 बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. 4 धावेंसाठी. या 4 धावेन एका षटकाचो खेळ समाप्त झालो. अर्धा डझनाचो खेळ समाप्त झालो. सांघिक धावसंख्या भोगावली. एक्क्याचो डबल गेम. 11 धावा मैदानाच्या दिशेन. 59 धावांचो पाठलाग करत असताना धावसंख्या झाली 11 धावा. 59 धावांचो पाठलाग करत असताना मैदानाच्या दिशेने रोहितने केलेली कमाल. सलग 2 चेंडू 2 चौकार नटलेली खेळी करत असताना लॉंग स्ट्राईक यांच्या दिशेने तेजस. रोहितने अजून एक चौकार टोलवलो तर त्याच्यासाठी अजून एक पारितोषिक येतात. सलग 3 चौकारांसाठी ₹3000 पारितोषिक जाहीर होता. सलग 3 चौकारासाठी ₹3000 पारितोषिक रोहित साठी. मैदानाच्या दिशेने पंचांचा इशारा येलो. सोयर चेंडूचो 1 रन देऊन जाणारा चेंडू. टोटल 2 धावा, माफ करा 3 धावा. या 3 धावेन धावसंख्या पोहोचली 14 धावांवर. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने रोहितने आज कमाल केली. सलग 2 चौकार तर टोलवले. तिसऱ्या चौकाराचो मैदानावरती जर 3 चौकार झाले तर मैदानाच्या दिशेने पारितोषिकांची खैरात. प्रणव जाधव बॉलिंग मार्गवरती. सुंदर चेंडू. आतली दिशा घेणारा चेंडू. मैदानाच्या दिशेने पुढचो दरवाजो उघडो ठेवल्यान पाठसून झाली चोरी. इला मनात चल्लो दुकानात. आणि एकाला मैदानावरती लागला मैदानाच्या दिशेनं तेजस बोंडके नावाच्या खेळाडूचा. थँक्यू डीजे. प्रणव जाधवने केलेली कमाल. अतिशय सुंदर सुरुवात. खटक्यावर बॉट जाग्यावर पलटी. मैदानावरती क्लीन बोर्ड आणि त्याची जागा घेण्यासाठी तेजसची जागा घेण्यासाठी कुणाल नवीन बॅटर मैदानावरती. कुणाल फड मैदानाच्या दिशेने इल्या बरोबर मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण प्रणव जाधवचा. मेडन चेंडून सांघिक धावसंख्या स्थिरावली 14 धावांवर. 2 चेंडूचो खेळ समाप्त. धावसंख्या झाली 14. 59 धावांचो पाठलाग करत असताना तिसरो चेंडू प्रणय जाधवचो. सुंदर फटको. देखणो फटको. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफचो क्षेत्ररक्षक घेता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. दुसऱ्या रनचा जो प्रयत्न मैदानाच्या दिशेने
धाव संख्या झाली 16. 2 विकेट काढले या गोलंदाजान तर 5,000 रुपयांचा पारितोषिक जाहीर होता. SSPM मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून ही बक्षिसांची खैरात मॅनेजमेंट कडनं ही बक्षिसा जाहीर होतात. 2 विकेट साठी 5,000 रुपयांचा अजून बक्षीस जाहीर. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. प्रणव जाधव बॉलिंग मार्गवरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त. माफ करा, 4था चेंडूचा खेळ समाप्त. धाव संख्या झाली 16 धावांवर. म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 विकेट काढल्यास 5,000 रुपयांचा पारितोषिक SSPM मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून. सुंदर चेंडू, आतली दिशा घेणारा चेंडू, बॅट आणि चेंडूचं कोणतंही स्पर्श नाही. परिणामी चेंडू रोलो मेडन, चेंडू रोलो पोलांडो, चेंडू रोलो कुवांडो. मैदानाच्या दिशेने मेडन चेंडून सांघिक धाव संख्या स्थिरावली 16 धावांवर. शेवटचा चेंडू, दुसरा षटक ह्या मार्गस्थ. बॉलिंग मार्गवरती प्रणव जाधव, स्ट्राईक यांच्या दिशेने कुणाल. सुंदर फटको, फॉलो थ्रू मध्ये तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने. डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक येतात, फील्ड करतात, थ्रो करतात. तोपर्यंत 1 रन आणि 1 रनचा 1 डझनाचा खेळ समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. मैदानावरती सांघिक धावसंख्या भोगवली 17 धावांवरती. SSPM रायडर्स संघ 59 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. थँक्यू टीचर. 18 चेंडू मैदानावरती उर्वरित. विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. सिद्धार्थ मैदानावरती बॉलिंग मार्गवरती सज्ज. पहिला चेंडू सिद्धार्थचा कारांजो उडलो. डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव. एकेरी धावेन धाव संख्या थोडस बदल. 1.5 डझन रन्स मैदानावरती. 18 धावा. मैदानावरती तिसरा षटक ह्या मार्गस्थ. सिद्धांत बॉलिंग मार्गवरती स्ट्राईक यांच्या दिशेने ज्यांनी केली कमाल. 2 चेंडू 2 चौकार ज्याच्या नावावरती असत असो खेळाडू. अडबळीचो मोठो बटको मारण्याचा प्रयत्न. पंचांचो इशारा येलो नो चेंडू म्हणजे फ्री हिटचो चेंडू असतो. बाबा गेले पंढरपुराक, इले तरी वडे आणि नाही इले तरी वडे. वड्याचा चेंडू मैदानावरती फ्री हिटचो चेंडू सिद्धार्थ असतो. सिद्धार्थने केलेली चुकी. मैदानावरती सांघिक धावसंख्या थोडस बदल. धावसंख्या 19 धावा. 40 धावांची आवश्यकता. 17 चेंडूंचा खेळ बाकी. सिद्धांत बॉलिंग मार्गवरती स्ट्राईक यांच्या दिशेने ज्यांनी केली आज कमाल. नाव असा रोहित डाकणे. 2 चेंडू 2 चौकार ज्याच्या नावावरती असत असो खेळाडू. कारांजो उडलो. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येलो SSPM चौकार आणि या चौकारात सांघिक धावसंख्येत थोडस बदल. धावसंख्या पोहोचली 23 धावांवरती. आज कमाल केली मैदानावरती रोहित डाकणे मैदानाच्या दिशेने आतापर्यंत 3 चौकारांना नटलेली खेळी करत. धावसंख्या 23 धावांवर. थँक्यू टीचर. तिसरा चेंडू मैदानावरती हलक्या हाताने खेळलो. स्ट्रेट डायचो फटको. लॉगअपचा क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत लॉगॉनचा क्षेत्ररक्षकचा बॅकअप आणि थोडासा बॅकअप कमी पडला दोन्ही क्षेत्ररक्षकाचा. मैदानावरती 1 धाव. एकेरी धावेन धाव संख्येत थोडस बदल. धाव संख्या पोहोचली 24 धावांवरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त. तिसरा षटक ह्या मार्गस्थ मैदानावरती. स्ट्राईक यांच्या दिशेने कुणाल. सुंदर फटको. देखणं फटको. जमीन लगतचो फटको मैदानाच्या दिशेने काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावा खर्च करत सांघिक धाव संख्या 25 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव संख्या पोहोचली 25 धावांवरती. कुणाल एका साइड एक दुसऱ्या साइड रोहित डाकणे केलेली कमाल. आतापर्यंत 3 चौकार नटलेली खेळी करत संघासाठी धाव संख्या 25 धावांवरती. तब्बल अल्टीपल्टीचो अटेम्प्ट. सुंदर फटको. देखणं फटको. एक नजाकत फटको मैदानाच्या दिशेने.
डोळ्यांचा पारणा पडणारा हो बटको SSPM चौकार आणि या चौकारात धाव संख्येत थोडस बदल धाव संख्या 29 धावा. धन्यवाद डीजे. रोहित डाकण्याने केलेली कमाल. आतापर्यंत 6 चेंडूत 18 धावा ज्याच्या नावावरती असत असो खेळाडू मैदानाच्या दिशेने स्टेप आउट होऊन मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. सुंदर फटको काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. मैदानावरती अजून एक चौकार. या चौकारात सांघिक धाव संख्या 3 येचो डबल गेम 33 धावा मैदानावर. धन्यवाद डीजे. रोहित डाकण्यासाठी बक्षिसांची खैरात. मैदानावरती आतापर्यंत विचार केलो तर 7 चेंडूत 22 धावा असत SSPM मेडिकल कॉलेज कडनं. रोहित डाकण्यासाठी जर 25 धावा पूर्ण झाले तर तब्बल 5000 रुपयांचा पारितोषिक जाहीर होता. रोहित डाकण्यासाठी सुवर्ण संधी असलेली मैदानावरती जर 25 धावा पूर्ण झाले तर 5000 रुपयांचा पारितोषिक जाहीर होता. SSPM मेडिकल कॉलेज मॅनेजमेंट यांच्याकडनं 5000 रुपयांचा पारितोषिक जाहीर. 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. धन्यवाद डीजे. गोलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी. जो रोहित डाकण्याची जर विकेट काढली 25च्या आत मध्ये 25 धाव होण्याच्या पूर्वी जर रोहित डाकण्याची जर विकेट काढली तर गोलंदाजासाठी तब्बल 6000 रुपयांचा पारितोषिक जाहीर होता. SSPM मेडिकल कॉलेज साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. SSPM मेडिकल कॉलेज मॅनेजमेंट साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. बक्षिसांची खैरात होणारी स्पर्धा सिंधुदुर्गात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचणारी ही स्पर्धा. सगळ्यांना हात जोडून नमस्कार. SSPM मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून समालोचन कक्षातना बक्षिसांची खैरात करणारे SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात. मैदानावरती चॅलेंजिंग ओव्हर चॅलेंज मैदानावरती दिला जाता गोलंदाजा फलंदाजाकडनं आणि तेवढाच बघणं सुद्धा गरजेचं असताना 10 रन्स होतले की काय काय हेंका सुद्धा पेनल्टी लागतली. प्रणव जाधव बॉलिंग मार्गवरती पहिल्या षटकाचा विचार केलो. प्रणव जाधव तर 4 धावा ज्याने खर्च केलेले असो गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती. एक विकेट ज्याच्या नावावरती असा असो गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती. चौथ्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन लो फुटात प्रकारचा चेंडू. सुंदर फटको मैदानाच्या दिशेने लोगांच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एक धाव एकेरी धावेन धाव संख्या पोहोचली 34 धावांवरती. रोहित ढकण्यासाठी सुवर्ण संधी. या चेंडूवरती जर चौकार किंवा 3 धावा जरी काढले तर 5000 रुपयांचा पारितोषिक. 25 धावा पूर्ण झाले तर SSPM मेडिकल कॉलेज कडनं 5000 आणि विकेट साठी 6000. अल्टीपल्टीचो अटेंड करण्याचा प्रयत्न. मैदानावरती मेडन चेंडू धाव संख्या स्थिरावली 34 धावांवर. गोलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी. प्रणव जाधव ज्या गोलंदाजाचा नाव असा येणाऱ्या चेंडूवरती जर विकेट काढली तर SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून 6000 रुपयांचा पारितोषिक जाहीर होता. बक्षिसांची खैरात असणारी सिंधुदुर्गात नाही तर महाराष्ट्रात एकमेव स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे. चौथा षटक ह्या मार्गस्थ 2 चेंडूचो खेळ समाप्त.
केलेली गोलंदाजी प्रणव जाधवची अतिशय सुंदर, मात्र तेवढीच दिमाखात सुरुवात ज्यांनी केली या सामन्यात रोहित ढाकणेच्या फलंदाजाचं नाव असा आखाऊन इंगळे वकना म्हणजे काय असता अशी फलंदाजी. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू मोठो फटको मारण्याचा प्रयत्न, वन बाउल चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकांड्याच्या पैलाडी बैल गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो आणि तब्बल 5,000 रुपयांचो मानकरी सुद्धा ठरलो तो रोहित ढाकणे. SSPM मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात आणि 5,000 रुपयांचो पारितोषिकाचो मानकरी रोहित ढाकणे. धाव संख्या झाली 38 धावा. धाव संख्या झाली 38 धावांवरती. आज रोहितने केलेली कमाल फलंदाजीवरती 9 चेंडूत वैयक्तिक 26 धावांवरती खेळत असताना 6 चौकार ज्याच्या बॅट मधून बघितले असो खेळाडू मैदानावरती. डीप लॉंगअपच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 1 धावेचा प्रयत्न, दुसरे धावेचा प्रयत्न, मात्र 2 धावा ह्या पूर्ण. आधीच कर्जबाजारी आणि त्यातही उदारी. 2 धावा खर्च करत सांघिक धाव संख्या पोहोचली 40 धावांवर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव संख्या 40. येणारे 8 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. सुंदर फटको, देखणं फटको, कारांजो उडलो. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, अतिशय सुंदर झेल टिपलो मैदानाच्या दिशेने. जसं सवासणीच्या वटीत खरी नारळाची ओटी भरली जाता, जसा लग्नाचा आमंत्रण पत्रिकेत दिला जाता, असा आमंत्रण मैदानावरती दिला फलंदाजान आणि स्वीकारला मैदानाच्या दिशेने माजिन शेख. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती दुसरा कलाम लागला. धाव संख्या स्थिरावली 40 धावांवर. शेवटचा चेंडू मैदानावरती 4थ्या षटकातलो प्रणव जाधवचो. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने उदय पाटील ज्या खेळाडूचा नाव असा इल्या बरोबर मोठो फटको मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या दिशेने काही नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक या मनीची आठवण करून देणारा चेंडू. मेडन चेंडून 4 षटकांचा खेळ समाप्त झालो. सांघिक धाव संख्या स्थिरावली 40 धावांवर. मैदानावरती आणि उर्वरित 5 धावा जर मायनस केले तर धाव संख्येचा विचार नाही केलो तर 35 धावा मैदानावर, म्हणजे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. धन्यवाद डीजे. धाव संख्या झाली 37 धावांवर. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडूत 22 धावा जर काढले तर 7,000 रुपयांचा पारितोषिक जाहीर होता. जर 1 चेंडू ठेवून विजय झालो संघ तर संघासाठी नाहीतर फलंदाजासाठी बक्षिसाची खैरात. SSP मेडिकल कॉलेज कडून 7,000 रुपयांचा पारितोषिक जाहीर. येणाऱ्या 4 चेंडूवरती हो सामना समाप्त झालो. 4 षटकार भोगावले तर मैदानावरती 7,000 रुपयांचा पारितोषिक. दोघांच्या दिशेने चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक खाली, मैदानावरती झेल सुटलो, करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. मैदानावरती पंचांचो इशारा येलो, 1 ओन शॉटचो. आधीच कर्जबाजारी आणि त्यातही उदारी.
धाव संख्या झाली मैदानावरती 38 धावांवर. 21 धावांची आवश्यकता. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी. मोठं बटकं मारण्याचा प्रयत्न. मेडन चेंडू विकेट किपरला चक्को देऊन जाणार हो चेंडू. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पंचांचा इशारा 2 धावेचो आणि या 2 धावेन धाव संख्येत थोडस बदल. धाव संख्या 40 धावांवर. येणारे 3 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्ट्राईक यांच्या दिशेने उदय पाटील. बॉलिंग मार्गवरती ज्यांनी केली कमाल. अशोक गोलंदाज. रणजित. अतिशय सुंदर गोलंदाजी रणजितची. रणजितचा जेवढा कौतुक करूचा तेवढा कमी. या मैदानावरती ज्यांनी केली कमाल गोलंदाजीवरती. अतिशय सुंदर गोलंदाजी. समालोचन कक्षात ज्या समालोचन आम्ही करतो त्या समालोचनासाठी 2500 रुपयांचं बक्षीस दिला. बक्षीस दातांचे खूप खूप आभार. SSPM मेडिकल कॉलेज, लाईफ टाइम हॉस्पिटल, SSPM प्रीमियर लीगच्या माध्यमातून बक्षीस दातांचे पुन्हा एकदा समालोचन कक्षात आभार व्यक्त करताय. जैन बक्षीस दातांचे मनापासून आभार. SSPM मेडिकल कॉलेजचे. मैदानावरती धाव संख्या झाली 41 धावांवर. फक्त आशा अपेक्षा रोवली आहेत मैदानावर. रणजितने केली कमाल. अतिशय सुंदर फटको. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. आवाज तर मोठो इल्लो या फटक्यावरती. असं वाटलेला हो फटको चौकार षटकाराक जाता की काय. मात्र लाखाचे गजाली चिरमुल्याची पोती. रानल्यान टोपभर वाढल्यान कर्टीभर या मनीची आठवण करून देऊन जाणार हो फटको तो. 1 धाव. एकरी धावेन संघिक धाव संख्या 42. 42 धावांवरती 5 षटकांचा खेळ समाप्त झालो. मैदानावरती केली कमाल. SSPM चॅलेंजर संघान मैदानाच्या दिशेनं कमाल करत विजय संपादन करून घेतला. SSPM चार्जर्स संघान. एकदा जोरदार डीजे होऊन दे दोनही संघांसाठी. डीजे मनीष. धन्यवाद डीजे. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल कडनं जो मनीचो ऑफर करण्यात आलो होतो समालोचन कक्षात ना आधीच कर्जबाजारी आणि त्यात उधारी या म्हणीसाठी 2500 रुपयांचा पारितोषिक घेतात समालोचनासाठी. खूप धन्यवाद आभार बक्षीसदातांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल आपले मनपूर्वक आभार. समालोचन कक्षात थोडस आवाज बदल. समालोचन कक्षात आमचे सहकारी मित्र समालोचन कक्षात येतात. समीर राणे. वेलकम समीर. थोड्या वेळेसाठी थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद डीजे. ज्यांनी हा मैदान गाजवला रोहित ढाकणेच्या खेळाडूचं नाव असा. विनंती आहे रोहित ढाकणे. वेलकम रोहित. तब्बल 5000 रुपयांचं मानकरी. दोन्ही कॅप्टन या ज्यांचा पहिला सामना झाला ते दोन्ही कॅप्टन त्वरित यायचंय. आणि बक्षीसदातांचे आभार. ज्यांनी ही बक्षीस जाहीर केली ते SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल मॅनेजमेंट यांच्याकडून ही बक्षिसांची खैरात मैदानावरती पहिल्या सामन्यासाठी झाली. बक्षीस मानकरी आहेत अथर्व पाटील. तब्बल 2000 रुपयांचे. ज्यांची नावं वाचली जातात त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. जे बक्षिसाचे मानकरी आहेत त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोर यावं. अथर्व पाटील, ओम तायडे आणि रोहित ढाकणे. तीनही खेळाडूंना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर या. कॅप्टन दोन्ही कॅप्टन
SSPM चार्जर्स संघ आणि एका साईडला SSPM रायडर्स संघ दोन्ही कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटलची ही स्पर्धा देखणी स्पर्धा सलग 3 वर्ष ही स्पर्धा जाहीर होते. दोन्ही कॅप्टन आहेत. एका साईडला कॅप्टनचं नाव आहे कुणाल फड, दुसऱ्या साईडला कॅप्टन आहे सिद्धांत चेनवे. कुणाल फंड SSPM मेडिकलची कॉलेजची ही स्पर्धा सलग 3 वर्ष ही स्पर्धा होते. हे तिसरं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि तुम्ही पहिल्या वर्षी ही स्पर्धा आपण खेळताय, पहिला सामना खेळलाय, त्याबद्दल मॅनेजमेंट बद्दल आपण 2 शब्द मनोगत करावे आणि SSPM बद्दल आपण 2 शब्द मनोगत करावे. आम्हाला पहिल्यांदाच ही संधी भेटली. आम्ही सध्याला फायनल इयरला आहे. आम्ही आत्ताच पेपर देऊन असं त्रासलेलो खरं म्हणलं तर. पंकज सरांचे खूप खूप आभार आणि मॅनेजमेंटचे पण खूप खूप आभार की आम्हाला ह्या वातावरणात खेळायला संधी भेटली. ह्याचे मी मनापासून आमच्या पूर्ण टीम आणि आमच्या सगळ्या स्टुडंट्स पासून थँक्यू म्हणतो मॅनेजमेंटसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद सिद्धांत. ही स्पर्धा आपण पहिल्यांदाच खेळलात, पहिला सामना खेळलात, कसं वाटलं या मैदानावरती? आणि दुसरं एक वैशिष्ट्य या स्पर्धेचं आपण सांगावं असं सगळ्यांना इच्छा आहे, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बऱ्याच स्पर्धा होत असतात, 1-1 लाखाच्या 2-2 लाखाच्या. तब्बल SSPM मेडिकल कॉलेजची अशी स्पर्धा आहे, कारण मी पहिल्या वर्षी या स्पर्धेचं समालोचन केलं होतं, दुसऱ्या वर्षी मी नव्हतो, परंतु पहिल्या वर्षी ज्यावेळी मी इथे आलो त्यावेळी तब्बल 10 लाख रुपये या स्पर्धेसाठी खर्च केले होते खेळाडूंसाठी. आणि ह्या वर्षी तर पहिल्या सामन्यापासून सुरुवात झाली आहे. सिद्धांत, त्याबद्दल काय वाटतंय? नाही, वातावरण तर म्हणजे खूप खतरनाक आहे. जरासं ऊन आहे जे जाणवते आमच्या पूर्ण टीमला, पण बक्षीस जे कंटिन्यू जसे बॉल पडत होते तसे बक्षीस पडत होते, त्यासाठी पण आम्ही मॅनेजमेंटचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद सिद्धार्थ. आपल्याबरोबर कुणाल फंड आहे. कुणाल फंड, पहिला सामना आपण खेळला आहे, पराभव झालाय, परंतु अतिशय सुंदर कामगिरी केली. SSPM मेडिकल कॉलेजकडून आपण पहिल्यांदाच मैदानावरती उतरलात, त्याबद्दल विकेट बद्दल आणि SSPM मॅनेजमेंट बद्दल आपण 2 शब्द मनोगत करावे. मॅनेजमेंटचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला खेळायचा चान्स दिला. एवढा ह्याच्यामध्ये खूप चॅम्पियन्स टीम नेव्हर लूज, दे ओनली लर्न. पहिला सामना आहे, हारलो, आम्ही शिकलो. होईल नेक्स्ट मॅच पासून. थँक्यू. धन्यवाद कुणाल फंड. कुणाल, आपण बऱ्याच स्पर्धा बाहेर सुद्धा खेळत असाल दोन्ही संघ, परंतु बाहेर जे वातावरण असतं आणि SSPM मेडिकल कॉलेजचं वातावरण असतं, याबद्दल आपण 2 शब्द मनोगत करावे. ह्या स्पर्धेसाठी बक्षिसांची खूप ओछार झालेली आहे. एवढे बक्षीस बघून खेळाडू पण उत्स्फूर्तीने खेळतील. खूप चांगला सामना होत आहे. नेक्स्ट मॅच साठी नक्कीच दोन्ही कॅप्टनसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया सामन्यातील सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. पहिला सामना ज्याने केली कमाल, गोलंदाजीवरती अप्रतिम गोलंदाजी केली, 2 षटकात 11 धावा ज्याने खर्च केल्या, 1 विकेट ज्याच्या नावावरती, फलंदाजीवरती ज्याने अतिशय सुंदर फलंदाजी केली, 9 धावा ज्याने केल्या. मॅन ऑफ द मॅच सामन्यातील सामनावीर प्रणव जाधव. वेलकम प्रणव. हॅलो, चला, धन्यवाद राकेश सर. SSPM टायटन्स SSPM ब्लास्टर नाणेफेक जिंकतो. SSPM टायटन्स क्रिकेट संघ फलंदाजी स्वीकारतोय. SSPM ब्लास्टर्स आपणास विनंती, चला मैदानाचा ताबा घ्या. समीर, 1 मिनिट. सन्माननीय सुभाष सावंत साहेब, आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हे खास आकर्षक टी शर्ट सामन्यातील सामनावीरचं द्यायचंय. जाधव पहिल्या सामन्यातील सामनावीर, एकदा जोरदार स्वागत करूया. सन्माननीय सुभाष सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते सामन्यातील सामनावीरचा किताब दिला जात आहे. अतिशय सुंदर कामगिरी, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया SSPM मेडिकल कॉलेजचा थरार, SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाईम हॉस्पिटल. धन्यवाद राकेश सर. पुन्हा एकदा समालोचन कक्षातून दुपारच्या सत्रात मी समालोचक समीर राणे. समीर, तुमचं सर्वांचा लाख लाख मनापासून समीर, धन्यवाद. फक्त 1 मिनिट. वैयक्तिक बक्षीस जाहीर झाली होती SSPM मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून. विनंती करतो सन्माननीय पंकज यांच्या शुभ हस्ते ही बक्षीस वितरित केली जात आहेत. अथर्व पाटील, SSPM मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून ही बक्षीस जाहीर झाली होती.
मॅनेजमेंट कडून बक्षिसाचा मानकरी ठरतोय तब्बल 2000 रुपयांचा अथर्व पाटील. एकदा अथर्व पाटील साठी जोरदार टाळ्या होऊ देत. मॅनेजमेंट साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल यांच्याकडून 2000 रुपयांचा मानकरी ठरतोय अथर्व पाटील. त्यानंतर ज्याने अतिशय सुंदर कामगिरी केली या मैदानावरती पहिल्याच सामन्यात तो ओम तायडे तब्बल 3000 रुपयांचा मानकरी ठरतोय. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल मॅनेजमेंट यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक वितरित केलं जातंय ओम तायडे याच्यासाठी ज्यांनी केली कमाल पहिल्या सामन्यात अतिशय सुंदर कामगिरी. एका सामन्यात ज्याने फलंदाजीची तोडफोड फलंदाजी केली होती. असं वाटलेला संघाला विजयाच्या दिशेने नेतोय की काय, मात्र पराभवाच्या दिशेने नेलं. परंतु 4 चौकार ज्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाले होते तो हिरो ठरला रोहित ढाकणे, ज्याने अतिशय सुंदर कामगिरी केली. 25 धावा पूर्ण केल्या आणि या 25 धावांसाठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालं होतं. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल मॅनेजमेंट यांच्याकडून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा रोहित ढाकणे आणि SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल आपले देखील खूप खूप आभार. SSPM मेडिकल कॉलेज लाईफ टाइम हॉस्पिटल मॅनेजमेंटला खूप खूप धन्यवाद आभार. ज्यांनी ही बक्षिसं जाहीर केली त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. रोहित ढाकणे पहिल्या सामन्यात 5000 रुपयांचा पारितोषिक याबद्दल 2 शब्द मनोगत करावे. सामन्याकडे वळायचे आपल्याला. खूप चांगली लीग होती. बक्षीस मॅनेजमेंटला माझ्याकडून धन्यवाद, आमच्या सगळ्यांकडून मॅनेजमेंटला धन्यवाद. आमच्यासाठी एवढी चांगली लीग त्यांनी सादर सनी केली सर आहे. सनी सर जरा थांबा. धन्यवाद रोहित ढाकणे. वैयक्तिक